नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। शिक्षण सेवक बांधवांनो, आजचा व्हिडिओ शिक्षण सेवकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण आज या व्हिडिओमध्ये काल जी काही शिक्षण सेवक याचिकेची सुनावणी होती त्यात काय झालं, तसेच याचिकेसंदर्भात जी काही सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत त्या कोणत्या आहेत आणि जे काही तांत्रिक बदल आपल्या याचिकेत झाले आहेत ते कोणते आहेत आणि पुढील तारीख कोणती मिळाली आहे आणि काय होण्याची शक्यता आहे, या सर्व गोष्टीवर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, काल आपल्या याचिकेची जी सुनावणी होणार होती ती वेळेअभावी होऊ शकली नाही, कारण आपली जी काही याचिका दाखल आहे कोल्हापूर उच्च न्यायालयात शिक्षण सेवक रद्द संदर्भात समान काम समान वेतन शिक्षण सेवकांना मिळालं पाहिजे आणि सर्व शिक्षण सेवकांना फरक मिळाला पाहिजे जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून, या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्यावरती काल सुनावणी होऊ शकली नाही, कारण आपल्या याचिकेचा सुनावणी क्रमांक हा 40 होता। परंतु काल दिवसभरात 9 ते 10 इतक्यात सुनावण्या होऊ शकल्या, कारण कोर्टामध्ये सप्लिमेंटरी मॅटर जास्त असल्यामुळे आपल्या सुनावणीचा क्रमांक येऊ शकला नाही आणि आपली सुनावणी झाली नाही। परंतु मित्रांनो, एक सकारात्मक बाब आपल्या याचिकेच्या दृष्टीने घडलेली आहे, ती म्हणजे आपल्याला जी काही नवीन तारीख मिळाली आहे ती तारीख असेल 7 एप्रिल। हो मित्रांनो, 7 एप्रिल 2026 रोजी आपल्या याचिकेची सुनावणी होणार आहे, पुढील सुनावणी होणार आहे। ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, कारण या संदर्भात ज्यावेळेस आम्ही वकील साहेबांशी चर्चा केली पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून, त्यावेळेस वकील साहेबांनासुद्धा अपेक्षा नव्हती की इतक्या लवकर तारीख मिळेल, कारण एकंदरीत कोर्टावरती कामाचा भार पाहता तसेच बेंचची संख्या पाहता निश्चितच सुट्टीच्या नंतर तारीख मिळेल का अशी भीती होती। परंतु एक सकारात्मक बाब घडली आणि आपल्या याचिकेची सुनावणी लवकर होणार आहे। मित्रांनो, दुसरी एक तांत्रिक बाब आपल्या याचिकेच्या दृष्टीने घडलेली आहे, जी की अतिशय महत्त्वाची आहे। आपली याचिका आता ही प्री ॲडमिशन स्टेजवरून फॉर डायरेक्शन MEPS स्टेजवर आलेली आहे। मित्रांनो, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण प्री ॲडमिशन स्टेज म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा टप्पा असतो, तो आपल्या याचिकेने पूर्ण केलेला आहे आणि आता आपण फॉर डायरेक्शन स्टेजवर आलो आहोत। या ठिकाणी कोर्ट निश्चितच सरकारला काहीतरी डायरेक्शन देईल, काहीतरी कालमर्यादा देईल की या पिरियडमध्ये सरकारने निश्चितच उत्तर दाखल केलं पाहिजे आणि त्या डायरेक्शन पाळणं निश्चितच सरकारला बंधनकारक असू शकतं। त्यामुळे ही स्टेज खूप महत्त्वाची आहे। यानंतर खऱ्या अर्थानं याचिकेला प्रोग्रेस आणि लवकरात लवकर कसा निकाल लागेल या दृष्टीने या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात। आता आपल्या याचिकेची जी पुढील सुनावणी होणार आहे ती 7 एप्रिल रोजी होणार आहे। मित्रांनो, या सर्व गोष्टी घडामोडी पाहता निश्चितच आपल्या याचिकेत काहीतरी सकारात्मक घडेल, कारण आपण जी काही याचिका उभा केलेली आहे त्या याचिकेचं मेरिट पाहता सरकारलासुद्धा यात काही ना काहीतरी शिक्षण सेवकांना न्याय द्यावा लागणार आहे आणि तो न्याय आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून मिळेल ही आपणास पूर्ण आशा आहे। या याचिकेवरती पवित्र पोर्टल कृती समिती अहोरात्र काम करत आहे। जे काही इनपुट्स असतील, जे काही संदर्भ असतील ते सर्व संदर्भ वकील साहेबांना शेअर केले जातात, सर्व गोष्टीचे इनपुट दिले जातात आणि जे काही बारकावे आहेत ते सर्व त्या सर्वावरती पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून काम सुरू आहे। मित्रांनो, या याचिकेवरती आपण सर्वच खूप आशा धरून बसलेलो आहोत। याची सर्व कल्पना पवित्र पोर्टल कृती समितीला आहे, कारण या समितीतील सर्व हे शिक्षण सेवक आहेत। त्यामुळे शिक्षण सेवकांचं दुःख शिक्षण सेवकांना निश्चितच माहीत आहे आणि आपली जी काही आता पुढची सुनावणी होणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या दिवशी जरी आपली सुनावणी होईल अशी आपणास आशा आहे। कारण मित्रांनो, एक गोष्ट जर पाहिली तर कोर्टाने आपणास जर का सुट्टीच्या नंतर तारीख दिली असती तर त्या ठिकाणी आपण काहीच करू शकलो नसतो। परंतु ज्यावेळेस काल जे काही कामकाज सुरू असतं त्यावेळेस जे काही पुढील मॅटर असतात त्यावेळेस वकील जज साहेबांनी पाहिले असतील आणि त्यांना शिक्षण सेवक आपल्या या याचिकेमध्ये काहीतरी निश्चितच सकारात्मक दिसला असेल, त्यामुळे त्यांनी दूरची न तारीख देता 7 एप्रिल दिलेली आहे। ही आपल्या याचिकेच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे। आपण या याचिकेबद्दल काय विचार करता निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती देत असतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवकापर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।